कुलदेवता म्हणजे आपल्या कुलाची देवता. जेव्हा ती पुरुष देवता असते त्याला आपण कुलदेव म्हणतो आणि जेव्हा ती स्त्रीदेव ह्या स्वरूपात असते तेव्हा आपण त्याला कुलदेवी म्हणतो. या दोन्ही स्वरूपातली कुठलीही आपली कुलदेवता किंवा कुलदेवी काही जणांना माहीत नाही. तर ज्यांना असं माहीत नाही त्यांनी काय करायचं, एक नारळ घ्या, तो व्यवस्थित सोलून त्याची शेंडी आपल्या देवाकडे करा आणि देवाकडे केल्याच्यानंतर त्याला स्थापन केल्याच्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ त्यावरती 2-2 कापराच्या वड्या जावा. आणि जर समजा तसं करताना जर नारळाला मध्यंतरी तडा गेला तर ते नारळ फोडून खाऊन टाका आणि जर तडा नाही गेला तर 7 दिवसांनी ते पाण्यात वाहून द्या. अशा पद्धतीने तुम्हाला 3 आठवडे 3 नारळ ठेवायचे. जर तडा गेला तर खायचा आहे, नाही गेला तर पाण्यात व्हायचा आहे. सकाळ संध्याकाळ त्याच्यावरती वड्या जाळताना ओम श्री कुलदैवत जागृत जागृत स्वाहा हा जप करायचा आहे. त्यामुळे तुमची कुलदेवतेचे शक्ती जागृत होऊन तुम्हाला तुमचं त्या बाबतीतलं उजागर होण्यासाठी मदत होतं. या सेवेदरम्यान तुम्हाला घरात कोणीतरी येऊन तुमच्या कुलदेवतेची माहिती देईल किंवा तुम्हाला स्वप्नांमध्ये त्या पद्धतीचा दृष्टांत होईल किंवा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची माहिती मिळेल. हा अनुभव आणि सिद्ध सेवा आहे. हे केल्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवतेची माहिती करायसाठी इतर उपाय करायची गरज नाही आहे. चला तर आता आपल्याला आपली कुलदेवता किंवा कुलदेवी माहीत झाली, मग तिची सेवा कशी करायची. मग ती माहीत होऊन जमणार नाही तर तिची सेवा पण होणं आवश्यक आहे. ज्यांना माहीत आहे त्यांना तर ती कंपल्सरी, आणि ज्यांना माहीत नाही आहे त्यांनी काहीच न करण्यापेक्षा मी सांगतोय त्या पद्धतीने ती सेवा करायला सुरू करा. सगळ्यात आधी आपल्या देवघराच्या तिथे एक मंगल कलश स्थापन करा, कारण मंगल कलशसुद्धा कुलदेवतेचं स्वरूप असतं. त्याची दिवस रात्र व्यवस्थितपणे सेवा करा आणि त्याची सेवा झाल्याच्या नंतर आपल्या कुलदेवतेचा 1 माळ जप घरात होणं कंपल्सरी आहे. आता ज्यांना कुलदेवतेचा जप माहीत नाही त्यांनी श्री कुलदेवताय नमः हा जप 1 माळ ओढायलाच पाहिजे. हा मंत्र कुलदेवतेच्या किंवा देवाच्या तारक तत्वाशी निगडीत असल्यामुळे तुम्ही जितका तो 1 माळ करताल ते तारक तत्व जागृत होऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आणि त्याची कृपादृष्टी मिळवण्यासाठी तो उपयुक्त ठरेल. आणि ज्यांना कुलदेवता किंवा कुलदेवी आहे, समजा उदाहरण तुमची कोल्हापूरची महालक्ष्मीचं कुलदेवी आहे तर श्री महालक्ष्मी देवे नमः, आणि तुळजापूरची जर तुळजाभवानी आहे तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमः. या पद्धतीने तुम्ही रोज 1 माळ जप करणं जरूरच आहे, आवश्यकच आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवतेच्या किंवा कुलदेवीच्या वारी उपवास ठेवणं हे खूप गरजेचं असतं. ज्यांना माहीत नाही त्यांनी मंगळवारी उपवास ठेवू शकता. मंगळवार ह्यासाठी कारण तो देवीचा वार आहे आणि वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंब आपापल्या कुलदेवतेच्या ठिकाणी दर्शनाला जाणं जरुरी आहे. तर दर्शनाला जाताना घरातल्या देवांची पूजा पण होणं गरजेचं आहे. आणि नुसतं रिकाम्या हातानं कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊ नका. तर जाताना ओटीचं सामान आणि नैवेद्य हा घरूनच बनवून न्या शक्यतो, कारण घरून बनवलेल्या नैवेद्यामध्ये तुमच्या श्रद्धेचा भाव उतरतो. आता अशी कंडिशन झाली की प्रत्येक मंदिरामध्ये दर्शनच खूप अवघड झालेलं आहे. मग काही जण म्हणतात की तिथे ते प्रसाद ठेवू देणार नाहीत. मग अशा वेळेस त्याच्या तशा भानगड्या फक्त सोबत घेऊन जा आणि तिथे आसपास असणाऱ्या कुठल्याही गाईला तो नैवेद्य खाऊ घाला, तो तुमच्या कुलदेवतेच्या पर्यंत पोहोचतो. आता अजून एक सेवा देत आहे. जसं आपण कुलदेवतेचा आत्ता मंत्र सांगितला 1 माळ करायचा, तर त्या मंगल कलश भोवतीच आपल्या कुळपुरुषाचं स्थान असतं. तर आता व्हिडिओच्या शेवटी मी 21 कुळपुरुषांची नावे देत आहे. त्यांचा उच्चार फक्त नित्यनियमाने रोज करा. तुमचा कुळपुरुष आणि त्याची श्रद्धा तुमच्या बाबतीत जागृत होऊन जाईल. ज्याचा कुळपुरुष दुःखी त्याचं कुलदैवत दुःखी, ज्याचं कुलदैवत दुःखी त्याचे पितृ दुःखी. त्याच्यामुळे आपल्या कुळपुरुषाची पण रोजच्या रोज सेवा होणं गरजेचं आहे. जास्त करण्याची गरज नाही, कारण आजचं जीवन थोडं धगधगीचं आहे. त्याच्यामुळे ह्या 21 मी दिलेल्या नावांचा उच्चार करून कुलदेवीचा 1 माळ जप करा, मंगळवारी उपवास करा आणि फक्त वर्षाला एकदा दर्शनाला जा. बाकी काहीही करायची गरज नाही. जय श्रीराम.